नमस्कार. आपलं सर्वांचं आपल्या माणसाचं मनपूर्वक स्वागत. कानपूरचे ज्येष्ठ कलाकार, लोककलाकार व साहित्यिक श्री अजित पैंगीणकर यांच्या आपली माणसं या मराठी पुस्तकाचा प्रकाशन सोहळ्यास आज सर्व परिचित, सुपरिचित व अजित पैंगीणकरांच्या प्रेमापोटी उपस्थित असलेल्या सर्व हितचिंतकांचे मी मनपूर्वक स्वागत करतो. लता मंगेशकर कलांगणात आजच्या प्रकाशन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे सर्वांचे सुपरिचित ढेंपे महाविद्यालयाचे वाणिज्य आणि अर्थशास्त्राचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मनोज कामत आज आपल्याला इथं प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कानपूरच्या प्रथम नागरिक आणि कानपूरच्या नगराध्यक्षा सौ सारा शांबदेसाई तसेच सन्माननीय अतिथी म्हणून निराधार शिक्षण संस्था मासेचे श्री प्रशांत नाईक आज आमच्या समेत आहेत. त्याचबरोबर चावडी प्रभागाचे कानपूर नगरपालिकेचे नगरसेवक रमाकांत गावकर आज इथं सन्माननीय पाहुणे म्हणून लाभले आहेत. आपली माणसं या पुस्तकावर भाष्य करण्याकरता सत्यवती सोयरू आंगले उच्च माध्यमिक विद्यालयाचे अध्यापक, त्याचबरोबर कलाकार आणि कवी मनाचे कवींद्र फळदेसाई आज या पुस्तकावर भाष्य करणार आहे. मी आजच्या या पुस्तकाचे लेखक अजित पैंगीणकर आणि सुखदा पैंगीणकर यांना विनंती करतो की त्यांनी सर्व मान्यवरांना, मनोज कामत सहित प्रमुख पाहुण्यांसहित सर्व मान्यवरांना व्यासपीठावर निमंत्रित करावं. आजचा हा कार्यक्रम लता मंगेशकर कलांगण सभागृह परिषद सभागृहात आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाला डॉक्टर मनोज कामत, ढेंपे वाणिज्य आणि अर्थशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य श्री मनोज कामत यांचं प्रथम मी स्वागत करतो आणि समारंभाच्या अध्यक्षा सारा देसाई तसेच सन्माननीय अतिथी प्रशांत नाईक, निराधार शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, त्याचबरोबर चावडी प्रभागाचे नगरसेवक रमाकांत नाईक गावकर आणि या पुस्तकावर भाष्य करणारे कविमनाचे कवींद्र फळदेसाई यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करून या सर्वांचं स्वागत करण्यासाठी मी रमेश कुमारपंत यांना आमंत्रित करतो. त्यांनी सर्वांचं स्वागत करावं. नमस्कार. हांव रमेश बाबू कुमारपंत तुमकां माये मोगाचो नमस्कार करता आणि अनुजीत प्रकाशनाच्या वतीन बाब अजित पैंगीणकरांच्या पुस्तकां तुमी सगळे जमल्यात त्या खातीर तुमकां सगळ्यांक उपकारता. सुरवेक आमचे काणकोणच्यान पणजी गेले आणि काणकोणकार असे आमचे काळजाचे मनीस भोवमानेस्त दोतोर मनोज बाब कामत आमकां काळजान येवकार दिता. दुसरे आम्ही काणकोण नगरपालिकेचे नगराध्यक्षा सौ सारा शंभा नाईक असे आमकां येवकारतात. निराकार एज्युकेशन सोसायटीचे चेअरमॅन बाब प्रशांत बाब नाईक हांकांय हांव येवकारता ह्या वेळार. तशेंच आमच्या वाड्यार कौन्सिलर नगरसेवक रमाबाब नाईक गांवकार हांकांय हांव काळजासान येवकारता. ह्या पुस्तकाचेर भाष्य करपी प्राध्यापक कवींद्र फळदेसाय हांकांय हांव मना काळजासान येवकारता. आमची माणसं ह्या पुस्तकात जे अजित बाबान जे लेख बरयलात ते कांय मानीस आमचे भितर बसले आसात. तांकां आमी काळजासान येवकारता आनी सगळ्यांक आनी एक खेप सगळ्यांक येवकार दिवन म्हजी दोन सोंपयता. देव बरें. धन्यवाद सर. स्वागत शब्दांनी झालेलं आहे आणि शब्दाबरोबरच फुलांनी स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो श्री सतीश पैंगीणकर यांना. त्यांनी त्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर मनोज कामत यांना पुष्प त्याचबरोबर अशोक पैंगीणकर यांना मी विनंती करतो
की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ सारा शंभा नाईक देसाई शंभा देसाई यांना फुलाची गुंडी दिली. श्री वासुदेव कामत यांना मी विनंती करतो की त्यांनी आजचे सन्माननीय अतिथी श्री प्रशांत नाईक यांना फुलाची गुंडी भेट देऊन त्याचं स्वागत करावं. भारत पैंगीणकर यांना विनंती आहे की त्यांनी चावडी प्रभागाचे रमाकांत नाईक गावकर नगरसेवक यांचे स्वागत करावं. त्याचबरोबर कवींद्र फळदेसाई यांची पुष्पगुच्छ देऊन आदिती खोलकर यांना विनंती आहे की त्यांनी कवींद्र फळदेसाई यांना फुलाची गुंडी भेट देऊन त्याचं स्वागत करावं. आपली माणसं या पुस्तकाचे लेखक श्री अजित पैंगीणकर यांना फुलाची गुंडी भेट देण्याकरता मी आदिती खोलकर यांना पुनश्च विनंती करतो. अजित पैंगीणकर कानपूरचे ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक, लोककलाकार हा त्रिवेणी संगम आणि आज त्यांच्या साहित्य रत्नातून 14वे साहित्य रत्न आज इथं या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्वांचं पुनश्च स्वागत करतो आणि विनंती करतो की यावेळी त्यांनी मान्यवरांच्या हस्ते आज या पुस्तकाचे प्रकाशन करण्याकरता त्यांनी पुढे यावं. आपल्या आयुष्यात कमी अधिक प्रमाणात जळत असतात. काहींचं जळणं आपल्या ज्वालांनी कर्तबगारीच्या ज्वालांनी आकाशाला भिडवणार असतं. कुठल्या तरी दूरच्या ध्येयासाठी समाज मनाचा आरसा बनवून ध्येयसिद्धीसाठी आत्मशक्तीच्या बळावर त्यांचं हे जगणं जगाला प्रकाश देऊन जातं. त्याच प्रकाशाच्या वाटेवरून चालताना गावातील माणसाच्या कथा या पुस्तकानंतर अशाच व्यक्तीचा शोध घेऊन आपली माणसं निवडून कोरड्या शब्दांना अलंकाराचा साज चढवून लेखक श्री अजित पैंगीणकर यांनी आपली माणसं ही शब्दफुलाची मूल्य मान्यवरांच्या हस्ते आज तुम्हा सर्वांना पुस्तक रूपानं वाहिलेले आहे. पुस्तकाला विमोचन झालेलं आहे. जास्ती वेळ न घेता पुस्तक परिचय आणि त्यावर भाष्य करणारे कवी मानाचे कवींद्र फळदेसाई आपल्यामध्ये आहेत. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी या पुस्तकावर भाष्य करावं. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि श्रोते, सृष्टी निर्माण करणाऱ्या ब्रह्मदेवाने आपल्या कामातील बरे वाईट सांगणारा कुणीतरी असावा म्हणून एका टीकाकाराला जन्माला घातलं. पण तो टीकाकार आपल्या स्वभावाला अनुसरूनच केवळ टीकाच करू लागला. शेवटी ब्रह्मदेवाने आपले सगळे कौशल्य पणाला लावून माणूस निर्माण केला. टीकाकाराने त्याला अत्यंत बारकाईने निहाळलं आणि शेवटी त्याला एक चूक सापडली. तो ब्रह्मदेवाला म्हणाला, बाकी सगळं ठीक आहे, पण याच्या छातीजवळ एक खिडकी असती तर बरं झालं असतं. याच्या मनात काय चाललंय ते निदान इतरांना समजलं असतं. सुदैवाने म्हणा किंवा दुर्दैवाने माणसाच्या छातीजवळ अशी खिडकी नाही. माणसाच्या मनात काय चाललंय हे जाणून घेण्यासाठी आपल्याला थोडंसं का होईना इतरांच्या मनात डोकावून पाहावं लागतं आणि समोरच्या व्यक्तीचं निरीक्षण करावं लागतं. त्या व्यक्तीच्या कार्याचा अभ्यास करावा लागतो. त्या अभ्यासातून, त्या डोकावण्यातून, त्याच निरीक्षणातून आणि अशा व्यक्तींच्या सहवासातून आपली माणसं सारखं पुस्तक जन्माला येतं. ही आपली माणसं बरीचशी लेखकाच्या जीवन प्रवासात लेखकाला प्रत्यक्ष भेटली, अजूनही भेटणारी, तर एखाद दुसरं व्यक्तिमत्व दुरून का होईना लेखकाला प्रभावित करणार. या सगळ्याच व्यक्तिमत्वांमध्ये लेखकाला दिसलेला समान गुण म्हणजे आपुलकी, आपलेपणा. म्हणून ही सारीच आपली माणसं.
184 पाने वाचून संपवल्यानंतर ही व्यक्तिमत्व काय संदेश देतात? ती सांगतात यू डोंट हॅव टू बी ग्रेट टू स्टार्ट बट यू हॅव टू स्टार्ट टू बी ग्रेट. ती सांगतात कायदा पाळा गतीचा काळ मागे लागला, थांबला तो संपला, धावत्याला शक्ती येईल आणि रस्ता सापडेल. ती सांगतात वी डोंट हॅव टू हॅव ब्लड रिलेशन्स in order to be brothers and sisters. Flesh and blood, those are just things that we are made of. In a real family, what matters is our hearts. We care, show concern and love. Anyone can be family too. ती सांगतात पेला अर्धा सरला आहे असं सुद्धा म्हणता येतं, पेला अर्धा भरला आहे असं सुद्धा म्हणता येतं. सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं तुम्हीच ठरवा, सांगा कसं जगायचं. प्रत्येकाचं क्षेत्र वेगळं, प्रत्येकाची जिद्द, धडपड, असंख्य अडचणीवर मात करून ध्येयाकडे केलेली वाटचाल या साऱ्यांचंच दर्शन या लेखातून थोड्याफार प्रमाणात घडतं. थोड्याफार हा शब्द एवढ्याच कारणासाठी वापरलाय कारण कोणत्याही व्यक्तिमत्वाचा सखोल अभ्यास, चरित्र चित्रण इथे नाही, तसा लेखकाचा प्रयत्न देखील नाही. आपल्या प्रवासात, जीवन प्रवासात भेटलेल्या या गुणी जनांचा लेखकाला आलेला अनुभव आणि लेखकाच्या नजरेतून, दृष्टिकोनातून या व्यक्ती आपल्या समोर येतात. रतन टाटा, सौ विजयादेवी राणे, गोविंद गावडे, रवी नाईक, शंभूभाऊ बांदेकर, रमेश तवडकर, कमलाकर म्हाळशी, डॉक्टर विलास पावसकर, सुरेश वाळवे, ॲडव्होकेट उदय भेंबरे, विनायक खेडेकर, पंडित कमलाकर नाईक, दिगंबर कामत, पुंडलिक नाईक, उमेश नाईक, डॉक्टर किरण वैद, डॉक्टर सोमनाथ कोमरपंत, सुदेश नाईक, महाबळू, या साऱ्यामधील समान गुणधर्म कोणता? तर आपल्यामधला कॉमन मॅन मरू न देणारी अशी ही व्यक्तिमत्व आणि हाच दिलखुलास, परोपकारी, इतरांच्या सुखदुःखात समरस होणारा सामान्य माणूस शोधतच हे लेखन घडलेलं आहे. या पुस्तकात आलेली काही सुविचाराच्या वाक्ये, उदाहरणार्थ विचारांची देवाणघेवाण झाली की माणसं कळायला लागतात, जी व्यक्ती घामाने दिसते तीच इतिहास घडवते, चांगली माणसे आपल्या आयुष्यात येणे हे आपले भाग्य असते आणि त्या माणसांना आपल्या आयुष्यात जपून ठेवणे हीच आपल्यामधील योग्यता असते. तुम्ही किती वर्षे जगलात हे महत्वाचे नसून कसे जगलात हे महत्वाचे आहे. हे या पुस्तकाचं बलस्थान आहे. काही लेखांमधून लेखकाचं बालपण देखील उलगडताना दिसतं. आपल्या बालपणाविषयी बोलताना किंवा लोककलांविषयी बोलताना अधूनमधून कुठेतरी दुःखाची, वेदनेची अस्पष्टशी किनार जाणवते. पण ते सारं आपल्या स्वतःपुरतंच ठेवलेलं बरं असा विचार बहुतेक लेखकाने केलेला दिसतो, कारण लेखक कुठेच या गोष्टींचा बाऊ धरत नाही. काही लेख वाचताना सतत जाणवतं की लेखकाला अलीकडचं लिहिताना पलीकडचं देखील माहित आहे, पण पलीकडचं लिहिणं लेखकाने जाणून बुजून टाळलेलं आहे. योग्य वेळी ब्रेक लावल्याचं स्पष्ट जाणवतं. कुठेतरी काहीतरी अपूर्ण राहिलंय, सोडलंय असं वाटतं. कदाचित माणसामधून चांगलं शोधावे, त्याचे प्लस पॉइंट लिहावे, चांगलं तेच द्यावं हा विचार यामागे असू शकतो. मुळात ही सकारात्मकता हाच जणू या पुस्तकाचा पाया आहे. काही लेखामध्ये विचार, भावना, वाक्ये याची पुनरावृत्ती आढळते. ही लेखमाला असल्याने ती होऊ शकते, पण टाळता आलं असतं. आणखी एक विनंती करावीशी वाटते की मलपृष्ठावरील लेखकाच्या फोटोचा आकार आणि स्पेसिंग याचा पुढच्या वेळी मुद्दाम विचार करावा. या पुस्तकात ज्या ज्या व्यक्तिमत्वांविषयी लेखकाने लिहिलंय त्या प्रत्येक व्यक्तिमत्वाविषयी सविस्तर बोलणं मी टाळलंय किंवा टाळतोय. वेळेचं भान हे एक कारण आहेच, पण मी सगळंच सांगून मोकळा झालो तर वाचनाचं, वाचणाऱ्याचं, प्रकाशकाचं गणित बिणित बिघडू शकतं. मी पुस्तकांवर बोलणारा माणूस नव्हे, पण आपल्या माणसानं केलेला आग्रह म्हणून लहान तोंडी मोठा खास. हे पुस्तक वाचत असताना वृंदा लिमयेंची एक कविता सतत माझ्या डोक्यामध्ये घोळत होती. ती तुमच्यासमोर सादर करतो आणि माझं बोलणं थांबवतो. अतिशय सुंदर कविता आहे. सगळे ऐकल्यानंतर बघा पुस्तक आणि कवितेचा काही संबंध आहे का. सगळ्याच झाडांच्या फळांवर नसते लिहिलेले आपले नाव,
सगळ्याच गावांना जाण्या इतकी नसते आपल्या पायांची धाव. आंबट म्हणून येत फळे आपल्या नावाची निशाणी नसलेली, आंबट म्हणून येत फळे आपल्या नावाची निशाणी नसलेली, नाकारू नयेत गावे आपल्या पायाने पालथी न घातलेली. ही एवढीशी कुडी इवलीशी ओंजळ त्यात मावणार किती, ही एवढीशी कुडी इवलीशी ओंजळ त्यात मावणार किती. पण हे गूढ अनाकलनीय मन ज्याला न मर्यादा न मिती. आपापल्या कुवतीप्रमाणे स्वतःपुरतेच शोधत राहावे उत्तर, आपापल्या कुवतीप्रमाणे स्वतःपुरतेच शोधत राहावे उत्तर. आपल्याच अर्ध्या मुर्ध्या पाकळीतून, आपल्याच अर्ध्या मुर्ध्या पाकळीतून मिळवावे निदान थेंब रक्त, मिळवावे निदान थेंब रक्त. आपण पुस्तकावर काही आपले भाष्य केलेलं नाही. याचं कारण एकच आहे, हे पुस्तक सर्वांनी खरेदी करावं. आज या पुस्तकाची किंमत, आज पुस्तकाची किंमत 250 रुपये आहे. आज हे सवलतीच्या दरात 200 रुपये किमतीत मागं इथं व्यवस्था केलेली आहे. तुम्ही सर्वांनी लेखकाचे मनोगत, त्यापर्यंत लेखकाचे मनोगत व्यक्त करण्यासाठी विनंती करतो की त्याने आज आता आपले मनोगत व्यक्त करावं. या पुस्तकाच्या विमोचन सोहळ्याला व्यासपीठावर उपस्थित असते आमचे आदरणीय मित्र कानपूरच्या नगराध्यक्षा सौभाग्यवती सारा शंभा देसाई, आमचे मित्र आणि जळाकार शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रशांत नाईक, आमचे आदरणीय रमाकांत नाईक गावकर नगरसेवक चावडी वर्गाचे. या कार्यावळीक मोठ्या संख्येन हाजीर आशिल्ले आपली माणसे आशिल्ली सगळी आपली माणसे ज्यांचेर बरयला तातूंतले मुजरत हाजीर आशिल्ले डॉक्टर विलास पावसकर, कमलाकर माशी सर, सुदेश नाईक सर, माधव. आमचो उलोवचो ना, कारण आमी सगळे उलोवपा खातीर जे आमचो वेळ आसा तो व्यासपीठाचे जे आसात तांकां दितले. म्हाका दिसता सादारण 2 म्हयन्या पयलें म्हणजे गांवांतील माणसांच्या कथा हे पुस्तक प्रसिद्ध जाल्लें. थोड्याच 17-18 लोकांचेर हांवें तें बरयिल्लें. तें पुस्तक खूब लोकांक आवडलें. बऱ्याचशा लोकांनी म्हाका मेसेज सुद्दां धाडलो सोशल मिडियाचेर की गांवांतील माणसं जगावर पोचली अशे पद्दतीचे. गांवांतील माणसं जगावर पोचली आणि त्या पुस्तकाक म्हज्या गोवा मराठी अकादमीचो महादेव शास्त्री जोशी पुरस्कार मेळ्ळो. त्याच वेळार आनी एकट्यान सांगलें की आनी तूं कित्याक बरयना. साधारण 2-3 म्हयने जातले हांवें विचार केलो कान ही सुरवात करायची. आनी तुमकां सांगता, म्हाका दिसता 2 म्हयन्या भितर 19 जाणांचेर बरयलें. 20 जानेवारीक हांवें पुस्तक प्रकाशीत करपाक दिल्लें, प्रसिध्द करपाक छापपाक 20 जानेवारी अशें दिसलें म्हाका. कित्याक न्हू बरोवपाचो. जेन्ना हांवें बरोवपाक सुरवात केली आनी म्हजी सगळी आजपर्यंतची जी पुस्तकां आसात ते सगळी प्रूफ म्हजी मिसेस सुखदा पेंगीणकर जी अनुजीत प्रकाशनाची प्रकाशिका आसा ती चॅक करता. प्रूफ सगळें तें पळयता. म्हाका शाळेंत दिवपाची गरज ना, गरज भासनाय बी. सो प्रूफ जेन्ना ती चॅक करपाक लागली तेन्ना तेणी म्हाका विचारलें तुका सगळें दादल्याक दिसता तें कितें, तुका एखाद्या बायलेचेर बरोवचें अशें कित्याक दिसना. आनी तूं सांग म्हाका कोणाचेर बरोवचें. हांव बरयता, हांगा आसात खुबश्यो बायलो आसात बरोवपा सारक्यो. तिणीच म्हाका सुचयलें की विजया देवी राणीचेर बरय. जी प्रसिद्धी परांगमूक अशी खूब पयलीं आशिल्ली, सत्तेंत आसतना सुद्दां तिणें कशें काम केलें. आपूण काय ती केन्ना मेळना, प्रत्यक्षान मेळना, पण हांव मेळ्ळा खूबदां. बालभवन म्हणा, संजय स्कूल म्हणा, अशा विविध क्षेत्रांतल्यान तिणें काम केल्लें. पूण तिजेर बरयता जाल्यार ती बाकीच्यांक हांव मोस्टली सगळ्यांक मेळ्ळा, सगळ्यांक आमचे संबंद आसात. हांवें दोतोर धिल्लोनाक विचारलें तुजे कडेन कितें माहिती आसलें म्हाका दी. योगायोगान कितें जालें, प्रतापसिंग राणेचेर लोकनायक म्हणून तिणें पुस्तक बरयल्लें. तें पुस्तक म्हाका दोतोर इंग्लीश पुस्तक तें म्हाका दोतोरान दिलें हाडून. तें वाचलें हांवें. विकासा कडच्यान थोडी इन्फॉर्मेशन घेतलें, विकास देसाय कडच्यान.
आनी अत्यंत धाडसान हांवें विजयादेवी राणेचेर बरयला. बाकीच्यांचेर सुद्दां बरयलें. RBSन म्हाका सांगलें की तूं डॉक्टर किरण वैद्याचेर बरय. आतां किरण वैद्य म्हणटा तो कोणाक तसो खबर आसतना म्हाका खबर आसा, मातशी सराक खबर आसा. आमी जेन्ना जेन्ना घटप्रभा वताले, आतांय वतात, सो ताचेर बरय. तांणी म्हाका मार्गदर्शन केलें. अशे पद्दतीन हांवें बाकीच्या कडेन हांव सगळ्या कडेन संपर्कांत आयिल्लो मनीस. श्री शिवाजी म्हणा, आमचो कमलाकर नायक म्हणा, आशीश सर म्हणा, उदय बाबाचे सगळ्यांचे बरयताले. दिसली म्हाका बरोवया म्हणून. आनी बरयता ताणें सांगलें तशें गोविंदरान खुबशे सुंदर पद्दतीन आतां विश्लेशण केलां. आनी ताणें सांगलें तें बरोबर आसा. खूब कडेन रिपिटेशन जाला, मान्य आसा म्हाका. कित्याक एक लेख बरयलो काय ना बरयलो तो फाटल्यान वळून पळोवप जायना जातालो, दुसरो बरोवप जाता. तातूंत काही शब्दाची म्हाकाय बी हें आसा, जाणीव आसा ताची. आनी दुसरी गजाल कितें जाताली, हांवें हातबरो केन्नाच केलो ना. सरळ हांवें कॉम्प्युटराचेर टायपींग केलां. बरयन काडना हांव, बरयना. सो एक एकदां गजल जाता, जायनासली. तातूंतल्यान हांवें तें पुस्तक बरयलें. हांव चड उलोवप ना. हें पुस्तक म्हणटा तें म्हजो स्वताचो त्या लोकां कडेन आयिल्लो संबंद, कशें तें म्हणजे आत पर्यंत वागलें हांव तांचे कडेन कसो आसा. तुमकां सगळ्यांक अजाप दिसतलें ह्या पुस्तकाक म्हाबळू नांवाचेर एक हांवें बरयलां, म्हाबळू गांवकर. जो कोणाक अजाप दिसतलें ह्या मनशाचेर बरोवपा सारकी ताची कितें आसा तशें पळोवपाक. ह्या प्रत्येकाची कर्तव्य आसा. कोणी तरी खंयच्या फिल्डाक आसात, वेगवेगळ्या फिल्डात दोतोर आसा, शिक्षण क्षेत्रांत आसा, संगीत क्षेत्रांत आसात. म्हाबळू खंयच्या क्षेत्रांत आसा. ताजेर जे बरयलें तें तुमी म्हाका जाल्यार हांव खरें सांगता, म्हाका ह्या आपली माणसाचें हांवें स्वता बरोवन सुद्दां ताजेर बरयलें तें म्हाका चड आवडलें. म्हाका स्वता आवडलें चड. बरयत गेलो हांव, बरयता हांव केन्ना एकदां म्हज्या मनाक धरली काय ना हांव ताजे फाटल्यान सामको लागता. एकदां म्हाका विचारता एकट्यान कडेन विचारलें तुमकां बरोवन कितें मेळटा काय म्हणून, सबसिडी बी मेळटा काय गव्हर्मेंटा कडच्यान. हांव म्हणलें ना, आमी बरयतात, कोणी तरी वाचुनी म्हूण बरयतात. दुसरे एकटे विचार मला तूं केन्ना बरयता. ते म्हजी घरकान्न सांगतली केन्ना बरयता तें. हांव खऱ्यांनी सांगता, हांव म्हजो टायम वेस्ट करना. मॅक्झिमम हांव म्हजें काम हांवें पयलें पन्ना. आतां म्हाका प्रशांत विचारतालो तुगे बर्थ डेट केन्ना काय म्हणून. हांवें कित्याक आमी विचारलें कित्याक तें तुका. हांवें सांगलें 50 वर्सां जालीं म्हजी बातमीदारी. हाजेर तुमचें समजोवपाचें कितें तें. गोवा मराठी अकादमीन म्हजो सत्कार केलो 50 वर्सांचे बरोबर. आनी योगायोग आसतालो की 10 जानेवारी 11 जानेवारी 2000 म्हजो काणपैंगीणी 25 वर्सां जालीं म्हूण सत्कार केल्लो. आनी बरोबर 11 जानेवारी 2025 योगायोग तो घडोवन हाडिल्ली न्ही गोवा मराठी अकादमीन केलो. सो वर्स कळ्ळी तुमकां. हांव चड उलयना, वचत आनी गजाल सांगता. जेन्ना हांवें पुस्तक हें प्रूफ चेक करपाक गेल्लो त्या वेळार म्हाका ज्याचे कडेन हांव हें पुस्तक छापपाक दिता त्या ऋषिकेश आठवलेन म्हाका सांगलें की तुमी गोमंतक मराठा समाजातील गायिकावर का लिहित नाहीत, महिला गायिकावर. आणि तुमकां सांगता हांव 21 तारखे म्हाका ताणें सांगिल्लें काल पर्यंत हांवें 30 जाणांचे बरयले. 30. आशालता वापगांवकर ते लता मंगेशकर, इंदुमती पैंगीणकर ते हिराबाई बर्देकर. 30 जाणांचे बरयले. आनी हांव 9 तारखेक तें प्रूफ चेक करपाक धाडटलो. म्हणजे केन्ना बरयता अशें कोणी जर विचारता येत न्ही. म्हजी सकाळी 4 वरांचेर जाता. विचारल्यार कळटलें प्रूफ ते आसा. 4 उठून बरयता हांव. हे सकाळचो वेळ जो आसता तो खरोच थंड शांत. हांवें चिंतलें ताकदीदारी केली कितलीं वर्सां करपाची ती. आतां मॅडमी कडेन सरा कडेन उलयतालो की बातमी आयचो पेपर फाल्यां रद्दी जाता. आतां व्हडलेशी एक ऑर्डर दिवंक ना. हे कोणी तरी वाचतलो. हांवें देवभुमी कडवपूर जें पुस्तक पळयलें तें म्हणजे अमेरिके पावलें. म्हणजे हांगच्या लोकांनी जांकां दिल्लें तांणी तें थंय धाडलें कोणकणा दिवन म्हाका ताजे कडल्यान हें आयलें मॅसेजार. कोणी तरी वाचतलें संदर्भ तुमचे कडेन दवरतलें. सो आज पर्यंतच्या म्हणजे पुस्तकांचेर जसो तुमी प्रेम केला, मोग केला तसोच ह्या पुस्तकाचेर भितून करतलेशें हांव आस्त बाळगितां. परत एकदां ह्या कार्यक्रमाला आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात ही खूप
अजाप दिसता की पुस्तक प्रकाशनाक अशी गर्दी उरना आमकां खबर आसा. तरी सुद्दां आज खुबशे कार्यक्रम आसात, कोणाचो लग्न आसात आनी कोण गजाली वायट गजाली घडटात. अशें आसतना सुद्दां तुमी मोठ्या संख्येनच म्हणटो मी जी लोक आलीत ती मला मी नेहमी म्हणतो गर्दीपेक्षा गर्दी होई बरी म्हणून. गर्दी म्हणून काय ना, तांकां इंट्रस्ट आसा, तांकां आवड आसा, तांकां आमचे विशयी मोग आसा, प्रेम आसा, माया आसा. ही सगळी आपली माणसं. हांव म्हणटा जे आयले ते आपले, आयले ना ते आपले न्ही अशें न्ही. म्हाका एकदां पयर आनी नाका तो विशय नाका एकट्यान विचारली तो मडगांव गेले तेन्ना ते मुख्य बळी म्हणटा ते ते आयले ना ते तुगेले म्हणले, आयले ते तुजे न्हू. मातशें जर आसता आसा आडोळेत तेन्ना. सो परत एकदां हांव तुमचे सगळ्याचे मनापासून उपकार मानता, स्वागतय करता, उपकारय मानता. आनी आपली माणसेचे तुमी प्रेम करतले आणि कविंद्रान ज्या पद्दतीन उलयला ते बरोबर आसा. ताणें सुंदर पैकी विश्लेशण केल्या, तो हाजेर उलयलो ना. ते तुम्ही पुस्तक घेवचे आणि त्या वयल्यान तुम्ही समजले की ह्या लोकांची काही लोकांची तुम्ही खबर आसता. डॉक्टर पावसकर म्हणजे मुखार बसला, माशे सर बसला, सुदेश सर बसला, तांचे विशयी आमकां कितें दिसता माशे सर दिसता तो कशे पद्दतीन ते आसा ते हांवें त्या पुस्तकां बरयलां. पावसकर सर दोतोराचेर बरयलां. सुदेश सर आमकां दिसता सुदेश सराचे भितरी गूण तुमकां खबर ना कशें आसा ते. तो उदक बरयता सुद्दां महाभारत रामायणाचे एग्जाम्पल तातूंत दिल्यार हांव सगळी सांगत बसना. परत एकदा हांव सगळ्यांचे मनापासून उपकार मानता आनी तुमी अशीच आपली माणसे आनी म्हजेरय प्रेम मोग दवरचो अशें सांगून म्हजी 4 शब्द सोडयता. देव बरें करूं. त्यावेळी म्हणतो, मातीतूनही पिकवू मोती, मातीतूनही पिकवू मोती, यापुढे असा असू दे बाणा. मातीतूनही पिकवू मोती, यापुढे असा असू दे बाणा. न देव शके मी तुझला यामिन अन्य नजराणा. थँक्यू. माननीय अतिथी श्री रमाकांत नाईक गावकर यांना मी विनंती करतो की त्यांनी यावेळी आपले मनोगत इथं व्यक्त करावं. श्री रमाकांत नाईक गावकर. आपली माणसं या बुकाच्या प्रकाशनामध्ये आहात प्राचार्य डॉक्टर मनोज कामत सर, तसेच काणकोण नगरपालिकेचे नगराध्यक्षा सारा देसाई, निराकार संस्थेचे अध्यक्ष प्रशांत नाईक, तसेच कविंद्रबाब आणि आमचे अजितबाब. आणि मुखार असायचे आमचे सगळी आपली माणसं. अजितबाबा दिसता आपली माणसं, आता म्हणले नाही आपली माणसं इतकं अजितबाबाले ह्याच्यानी चढ लोक असे आपली माणसं. जे अजितबाब आम्ही जे वळखता, एक हांव जरी वळखता पत्रकार म्हणून, तितून तो बूकूय बरयता. हे 14वें ते गेलो म्हाका दिसता बूक. ते सांगले भशेन कारवार सावन बेळगांव आनी काणकोण सावन पेडणे ह्या लोकां बद्दल आपल्याक बरयलें आसा म्हणून. आमचे आतां कमलाकर माशिलें नांव घेयल्लें, कमलाकर माशी दिसता पूण सुदेश सराले गुण खूब बरे आहा हें म्हाका तरी खबर आहा. तशेंच आमचे मदीं हितून बूक बरयल्ले खूब जाण आसाय. शांताजी सर आसा, अजय उदय नायक आसा, अशे खूब जाण आसाय. पूण हांव चड उलोवपाक वचना, एक 2 मिनटां उलयता. म्हाका एक दुसरे कडेन वचपाक जाय आसलें, पूण अजीत बाब म्हाजेर बेजार जाता म्हणून मुद्दम करून रावलो हांव. कित्याक हांव बेळगांव वचपाक आसलो, हांव येयला म्हणटा मुद्दम म्हणून. आनी अजीत बाबान हें बूक बरयता तशेंच. आनी अजीत बाबा आमकां चड वळख कशी, जो तरुण भारत पेपर बरयता तेजे वयल्यान चड वळख. कित्याक ह्या बुकां अजीत बाबान बरें बरयलें आसा, कोणाक दुखपी न्हू अशें. आनी पेपर जेन्ना बरयता तेन्ना अजीत बाबा जें बरयता तें थोड्या वायटूय वयता आनी वायट दिसता. आनी ती तेणें सांगलां आतां रद्दी म्हणून भायर उडयता म्हणून. जरी रद्दी म्हणून भायर उडयली तर तुवें बरयला तें कितें वायट बरयता. आमचे नगराध्यक्षाचे, नगरसेवकाचे, पंचायतीचे जे वायट तूं बरयता तेतूंतल्यान कितें तरी बरें निर्माण जाता. कित्याक आमकांय कळटा कितें आमी खंय तरी चुकले आसाय. हो परते फाल्यां पेपरार हाडीत आनी 8 दिसां पेपरार हाडीत म्हणून आमी ते भिनूच आमी खंय तरी बरें काम करताय. ज्या जाग्यार खंय तरी घाण आसा, कितें आसा हें तो आमकां दाखोवन दिता. नाजाल्यार आमी वगीर रावताय. आतां पासून म्हाका एक भायर पळयलें दिसलें, तुमी केन्नाय अजीत बाबा हांवें तरी पळयला पेपर म्हागेले कमी वाचप. अजीत बाबान पेपरार बरयला म्हाका खबर ना. हांव जेन्ना आतां भायर पळयला ह्या नवीन भवनाची परिस्थिती इतली बिकट जाला
की म्हाका दिसता गोंयाक आनी खंयचे अशें रवींद्र भवन उरता ना, हे न्यू रवींद्र भवन जावन सान पन्नी हेजे स्थितीचेर पावल्लें आसा. ह्या हेजेरूच तुमी बरोवचें अशें म्हाका दिसता. कित्याक ह्या हातूंत स्टाफ ना, कोण ना. काणकोणा येता आसतना हें येदें व्हडलें रवींद्र भवन दिसता, हेज्यानी व्हडली बिल्डींग म्हण ती ना. आनी ही जर आमगे अशी परिस्थिती जर जाय आनी थोड्या तेंपान हे खंय भोंवत म्हणून सांगूंक जायना, तेन्ना ह्या हितून स्टाफ हो अत्यंत गरजेचो आसा. स्टाफ ना कोण निवळ करपाक लेबर आतां चेअरपर्सन म्हणल्यार नाल्यार आमगे म्युन्सिपालिटीचे तरी लेबर घालून मातशें निवळ करया. कित्याक लोकां येयलेले ह्या हितून प्रोग्रामाक कोणी भायले कोणी येयला, काणकोणचे आमी समजूंक शकता अशीच परिस्थिती. भायले मनशाक कांयच कळपाना. तेन्ना नगरपालिकेचे लेबर घालून एक दिसा निवळ करया अशें म्हणून म्हागेलो आतां चेअरपर्सनान उलयलो. आनी ह्या हेजेर तुमी बरोवपा जाय. तूं जेन्ना बरयतलो तेन्ना तें रोहित भवन निवळ जातलें. तो एकटोच न्हू, बाकीचे पत्रकार जाय तेमी बरोवपा जाय. आतां जेन्ना आमगे जरी आमी भारतीय जनता पार्टीचे जरी आसले, जेन्ना जरी काँग्रेसी आसलो, पूण जेन्ना उलयता ते म्हाका एक फावटी खरें दिसता. जे रवींद्र भवनाचेर उलयता तो, पूण म्हाका खरें दिसता तो सारको उलयता. तो आमी पार्टी खंयची जावं, पूण जो उलयता तो बरो उलयता. तशेंच म्हाका प्रशांत बाबाडे ना उलयल्लो. मडगांव सावथ गोवा येना फुडें एक कलेक्टर बिल्डींग येदी व्हडली दिसता, पूण त्या बिल्डिंगेक आज पसून कलर मारपा पडना. तेजेरूय तुमी प्रशांत बाबा मडगांव उरता, काणकोणसान तूं मडगांव गेला, मडगांव आमगे कडेन जाल्यार आमकां बरें दिसता, पूण हेजेरूय तुमी आवाज करपाक जाय. कित्याक रवींद्र भवन तूं मडगांव चेअरमॅन आसलो तेन्ना खूब अशी सुदारणा जाल्यात. तशी ह्या हेजेर तुवें उलोवचें आनी हेची सुदारणा जावची. आनी अजीत बाबान हेज्यानी फुडें आनीक बरें बूक बरोवचें. कित्याक बुकाची सगळी स्टोरी सांगले, हो बूक कोण वाचपाना. आतां रवींद्र बाबान सांगलेलें सगळें जर हितून सगळें सांगत, हो बूक कोण व्हरपाना आनी बूक कोण वाचपाना. कित्याक तुमी हिंगा सांगत उरतले. आतां मनोज सर येयले तेन्ना म्हाका दिसलें, कित्याक जो 1.5 वरां भितर प्रोग्राम काबार करता म्हणला अजीत सरान, पूण मनोज सरा 1.5 वर म्हणल्यार पसून कमी पडटलें अशें म्हाका दिसता. म्हणून हांव म्हागेलें भाशण पुरी करता. देव बरें करूं. धन्यवाद सर. मला वाटतं रवींद्र भवनावर उद्यापासून दुसरं पुस्तक निर्माण होणार आहे. सर्व त्रुटी लक्षात घेऊन त्यांनी रवींद्र भवनावरून सर्व समस्यावरचे हे करावं, निराकरण करावं. तशी आत्ताच रमाकांत नाईकगावकर यांनी विनंती केलेली आहे. त्याच्या विनंतीला मान देऊन आपण ते करणार अशी अपेक्षा बाळगतो. आणि पुढे जाताना आजचे सन्माननीय अतिथी निराकार शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री प्रशांत नाईक यांना मी विनंती करतो की त्यांनी यावेळी आपलं मनोबल याचे विचार स्पष्ट करावेत. माझे मित्र अजित पैंगीणकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे मित्र डॉक्टर मनोज कामत, प्राचार्य देपो महाविद्यालय कुजिरा, नगराध्यक्ष सारा शंभा देसाई, सावडी वॉर्डाचे नगरसेवक माजी नगराध्यक्ष रमाकांत नाईकगावकर, आमचे सत्यवती सुईरवांगले उच्च माध्यमिक विद्यालयाचे अध्यापक आणि आता ज्यांनी या पुस्तकावर एक चांगलं भाष्य केलं ते कवींद्र फडणीसाई, समोर बसलेले सर्व नागरिक मान्यवर, नमस्कार. अजित दादा हे पुन्हा ही चूक झाली. अजित दादा म्हटलं की 35,000 कोटी येतात. नंतर ती ईडी बेडी सगळं येतं. आणि नंतर झालेला समेट तो पण येतो. म्हणजे मी तुम्हाला अजित दादा कधीच म्हणणार नाही. अजित बाई म्हणतो आता, अजित म्हणतो आता, पण अजित दादा हे सरळशे झाला. अजित दादा म्हणल्या कोणाने. सो अजित बाबू वयाची 70 वर्सां पुराय केला तुम्ही. पुढल्या वर्षात जाता तुका तू आहे ऑलरेडी गेला ते मित्र 70 जातली तुका. नेक्स्ट इयर 70 मारे आपल्या ऑलरेडी 70 एंट्री मारली तुवें पयलीं 11 तारखेक. सो संजगिरीचो द्वारकानाथ संजगिरीचो एक लेख आजकाल सगळ्याक घोळटा. म्हाका खबरनापणे सगळ्यांनी वाचलं का म्हणून. म्हाका जेन्ना तो लेख आयलो तेन्ना म्हाका खबर आशिल्ल्या भोवतेक ग्रुपाचेर हांवें तो सर्क्युलेट केलो. जीवन कशी जगप ते ताजे बद्दल. ताणें जवळ 74 वर्सांचेर पयर काल ताजें निधन जालें. आनीक 72 वर्सांचेर सुमार ताणें बरयिल्लो.
आपली क्रिकेट, आपल्यो सगळ्यो व्याधी, 38 वर्साचेर हार्ट अटॅक आयिल्लो मनीस, नंतर कॅन्सरचें निदान जाता, आणि एक बाजून जिवना कडेन झगडटना दुसरे बाजूच्यान आपल्या कार्यक्रमा भितर कसलोच आडवेळे हाडनासतना कार्यक्रम सगळे चालू दवरता. तातूंत भितर सगळ्या जगभर भोंवडी, सगळे कडचे रिपोर्टिंग, बिकॉज इज वन ऑफ द बेस्ट रिपोर्टर इन स्पोर्ट्स. क्रिकेटी भितर तो सारको मागीर. सो अजिता कडेन पळयल्यार म्हाका अशी एक प्रेरणा येता. हांव एक सामशें द्वारकानाथ तोय बी रिपोर्टर इन्सिडेंटली, की अजीत 70 वर्सां गेली. तूं पत्रकारिता करपाक कितली वर्सां जाली? कमीत कमी 50 ना मातशें लेट आसतलो. 45-50 वर्सां पत्रकारिता, तातूंत भितर 14 पुस्तकां बरोवप, म्हणल्यार सगळ्या दिव्यां भितर त्या घालप. पण तशें कार्यक्रम चुकोवप ना. हांगच्यान पणजी असल्या पणजी, मडगांव असल्या मडगांव, खंयच आपल्या गोतावळ्यांतले जो लोक आहा तो जो आपल्या आपूण जेका मानता त्या सगळ्याचे एकूय कार्यक्रम चुकोवप ना. पांयां भिंगरी बांदिल्ल्या भशेन धांवप. आणि आता म्हाका गमत, हांव सदांच चिंत्ता ताका बरोवपाक टायम केन्ना मेळटा काय म्हण. आतां तेणें सांगलें तेन्ना उलगडलो की 4 वरांचेर उठून हें आमकां अशक्यप्राय. कित्याक आमची रात सुरू जाता 12:01 बी. म्हणजे जागृत काणकोणकार ह्या ग्रुपाचेर बी कोण आहा पळय तांकां कळटलें की म्हाजी पोस्ट खूबदां 12, 12:30 बी आसतात, एका नंतर आसतात कांय वेळाचेर. ते आमी तो पर्यंत जागे उरता. सो 4 उठप हें आमकां अशक्यप्राय. सो अजीत जी धडपड इतली वर्सांची आहा आनी तातूंतल्यान एक ताणें हें झपाटो लायिल्ल्या भशेन काम करता. आतां रिपोर्टराच्या बाबतींत आतां रमान सांगलें पळय न्ही, 6 म्हयन्या पयलीं आमी एक लोलयां मरणां गेल्ले, लोलयां स्मशानभुमीक. म्हाजो मित्र सुशांत आसतलो हांगा चड करून. आनी थंय सुशांतान किती अवस्था जाली रे एजुका म्हणून स्मशानभुमीची. तें सुशांतान म्हणलें. हांवें थंयच फोटो काडलो आनी अजिताक धाडलो आनी अजिताक बरयलें लोलये स्मशानभुमीची अशी अवस्था जाला म्हणून. अजितान नेक्स्ट डे बातम्या हाडटा. अशें म्हागेले बाकीच्यो बातम्यो निराकार संस्थेक बी 4-4-5-5 दीस लागला ते गेल्यो. ही दुसरे दीस लागली 6 दीस बातमी. अरे कितें आश्चर्य. 4 दिसां पयलीं न्ही सुशांत, 4-5 दिसां पयलीं थंय येवन पंचायत मंडळ येवन पळोवन 1 आठवड्या भितर सगळे थंय सारकी ती स्मशानभूमी सारकी केली. सो हो पावर आसता एक एकदां बातम्या भितर. आनी ताका लागून म्हाका दिसता रामान तुका सांगला की रवींद्र भोवताणी म्हणला की आमकां दिसता जगात खूबदां बोवाळ मारता म्हणून. पण प्राप्त परिस्थिती भितर बोवाळ मारले शिवाय पर्याय ना. अधिवेशन जर एखादें 10 दिसाचें आशिल्लें जर जाय जाल्यार हाजेर तुमकां क्वेश्चन मेळटा आशिल्लो असेंब्ली, कित्याक आमी घातिल्लो तो. पूण अधिवेशन 1 दिसा जातकीर तुमगे प्रश्न येनात आनी प्रश्न आयले ते कमिटमेंट दिवप जाता. फ्लोराचेर जेन्ना एखादो मिनिस्टर कमिटमेंट दिता देन यू आर कंपेल्ड टू डू. तुम्ही काम करचेंच पडटलें. सो तशें तरेन तूं कात्रे पकडप आसता तें. सो आतां तेका असेंब्ली भितर येवपा ना म्हणजे तुमीच असेंब्ली जर हे सगळे पत्रकार आहा ते तुमीच घेवचो पडटलो हो विशय. रवींद्र भवन एदी व्हडली वास्तू अजून पर्यंत हांगा समिती ना. जोड पर्यंत समिती ना तोड पर्यंत कामकाज मुखार वचपाक शकना. समितीन काम करप उरता तें. जी समिती नोमियार करता तेका खबर उरता न्ही आमची डिफिकल्टी कितें त्यो. आतां आमी कदेलां ना पळय, अजिता भायल्यान कदेलां हाडची पडली. दीस चेअर्स दे टू प्रोवायड. आर्ट एंड कल्चर डिपार्टमेंटा कडेन पयशे आहा पळय तातूंतल्यान खुर्ची हाडप पळय ताका आनी सांगचें आमचे कडेन पयशे ना म्हणून आमी कॉन्ट्रिब्यूट करून घालता तो खुर्च्यो. इट्स नॉट दॅट डिफिकल्ट हें करपाक. पूण ह्यो गजाली जावपाक जाय. आतां अजितान पुस्तक बरयलां आपली माणसे. आतां आपली माणसे म्हणजे आपली माणसे आनी आमची माती म्हणटात. आमचो एकटो मित्र म्हणटा त्यांची झालेली माती म्हण कांय वेळाचेर. म्हळ्यार अशें कांय वेळाचेर अशे मनीस तुका दिसता की बरे वयर येता ते आनी दुर्दैवान वायट संगती पडून तांची माती जाता. पूण अजितान जी 19 पात्रां मुखार हाडल्यात. इन्सिडेंटली हांव हातूंतल्या 17 जाणां वळखतालो, 2 जाणां वळखनाशिल्लो. तांची वळख म्हाका अजितान आनी आतां कविंद्रान बी करून दिली. हातूंतली 2 पात्रां भायली आसात, टाटा आनी उमेश. दो ही इज बेजिकली पैंगीणचो पण मुंबय स्थित आसा. आनी बाकीची सगळीं पात्रां आमची परिचयाची बहुतेक पात्रां. आनी तांचे बद्दल जे बरयलें पळय हे आय फील दॅट की दीस इज फॉर पोस्टॅरिटी. कोणा आनी 25 वर्सांनी 30 वर्सांनी भुरग्यांक कमलाकर म्हाळशी म्हळ्यार कोण तो कळपाक जाय. कमलाकर म्हाळशीचें तितलें योगदान आसा ह्या भुंये खातीर. सुदेशाली योगदान आसा, दोतोर पावसकाराली योगदान आसा, मावळुली योगदान आसा, ह्या सगळ्यांनी योगदान आसा न्ही. सो हो असो दस्तावेज जेन्ना जाता पळय तेन्ना तो लोकां खातीर उरता. ना जाल्यार मेलो की मनीस गेलो न्ही, ताजे बद्दल कोणा म्हायती उरता. आतां तुवें म्हाका हें पुस्तक हेजे प्रकाशनाचे पयलीं मेळ्ळें ना जाल्यार वयर हाजे बद्दल हांवें रमेश RDS वा बाकीच्या तांच्या सांगात्या कडच्यान इतलें आयकलां, गुरुनाथ बाबा कडच्यान आयकलां.
वैद्या बाबतीत सो एक क्युरियोसिटी तयार जाता हो मनीस जाणा जावन घेवपाचो आनी जी ताणें मनशां निवडल्या हातूंतली जी आमकां परिचीत तांच्या वेगवेगळ्या गुणाचेर और तांच्या व्यक्तिमत्वाचेर ताणें प्रभाव आपल्या पुस्तकां भितर बरयले आसतले पण म्हाका दिसता की ही माहिती मुखाल्ल्या जनरेशना म्हळ्यार पावपा खातीर एक मुखेल एक हे म्हण वो दस्तावेज तयार जाता आनी अशे दस्तावेज तयार जावपाक जाय आतां ताणें म्हणलां की आपूण ज्यो गायिका आसात गोमंतक मराठा समाजांतल्यो तांचेर बरयतलो म्हण पयली क्विजाक गोवा युवा महोत्सवाक एक क्विज आशिल्लें आनी हांव बहुतेक गोमंतक मराठा समाजांतल्या सगळ्या लोकां कडेन म्हळ्यार जे जांचें कार्य आसा सो हांव परिचीत म्हळ्यार वाचता सगळे तांचे बाबतींत पूण पयले एक क्वेश्चन म्हाका आन्सर करपाक मेळना पर फुल्ला ढालूकर आशिल्ली ताचो फोटो दिल्लो आनी ती पेंटर आनी ताचो तूं खंयची ती सांग म्हण आनी म्हाका ती म्हाज्या नदरेंतल्यान उरली ती फ्रॉम नागेशी हय नागेशीची प्रफुल्ला ढालूकर सो अश्यो कांय व्यक्ती गोंयच्यो ज्यो गोंयां आसतना व्हड जाल्यात गोंया भायर वचून सामक्यो मोठ्यो जाल्यात आनी काणकोणच्यो व्यक्ती बी अश्यो ज्यो गोंया भितर गोंया भायर रावन व्हड जाल्यात तांचे बद्दल आमच्या मुखाल्ल्या जनरेशनाक कळप इज मोस्ट इम्पॉर्टंट आयचे जनरेशन म्हणटा आमी खूबदां आमी म्हणटा ते गांवांत गेलात मोबायलाचेर गेलात हाजेर गेलात ताजेर गेलात पूण तरी आसतना देर वूड बी फ्यू जांकां अशे थोडे जाण आसतले जांकां ह्या भुंये बद्दल आस्था आसतली ह्या भुंयेंतल्या लोकां बद्दल आस्था आसतली आनी तांचें काम कळपा खातीर अजीत तुवें एक सामकें बरें काम केलां हांव म्हाजे वतीन म्हाका दिसता की ह्या कार्याक म्हाजी बी कितें तरी मदत जावपाक जाय म्हण हांव ही पुस्तकां 10 पुस्तकां तुगेलो आज घेतलो विकत 10 पुस्तकां घेतलो आनी म्हाज्या 10 मित्रवर्गाक हें वाचपा मेळूं दी एक कार्य जे अजितान ह्या लोकांच्या मुखार हाडलां तें तांचे म्हऱ्यान पावयतलो देव बरें करूं. धन्यवाद प्रशांत सर. त्या पुढं काणकोणच्या नगराध्यक्षा प्रथम नागरिक संसाराचे या विनंती करतो की त्यांनी यावेळी आपलं मनोगत तिथं व्यक्त करावं. आज ह्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याक आमचे मदीं उपस्थित आसा प्रिंसिपल सर डॉक्टर मनोज कामत सर तशेंच निराकार शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रशांत नाईक सर तशेंच आमचे एक्स चेअरपर्सन आनी ह्या वाड्याचे कावन्सिलर रमाकांत नायक गांवकर कबीर सर आनी ज्यांचे आज बूक प्रकाशीत जाता ते अजीत सर आनी तुमी सगळे जाण हिंगा जे अजीत सराले मोगी त्यांचे बुकाच्या प्रकाशन सोहळ्याक तुमी सगळ्यांनी येयले आसा तशेंच मिडिया सराची सराची फॅमिली सगळ्याक येवकार ज्येश्ठ श्रेश्ठ नागरीक सगळीं जाण आसा. आयज सराच्या बद्दल हांव गेले 4 वर्सांत खुबशे जाणां वळखता आनी ताचे पयलीं हांव चडशे कोणाक वळखना नासलें इवन केन्ना चडशे कोणा कडेन उलोवप जाय जाल्यार मातशी एक मुळके एकच एक मुळके एकल्याशे रावपाची संवयची म्हाका चड आसली म्हण गेले त्या 4 वर्सांक हांवें जो अनुभव घेतला आमच्या म्हाज्या वाड्याच्या लोकांच्या मदीं रावन तो खुबसो व्हडलो एक्सपिरियन्स आसा आनी तांचे कडच्यान जो म्हाका खूब मेळ्ळो तो खूब व्हडलो आसा. लोकां मदीं गेले फर्स्ट जेन्ना हांव प्रचारा वयताले तेन्ना हांव फर्स्ट लोकां मदीं गेले तेन्ना हांव तांचे कोणाकच वळखनासलें म्हण आज गेले 4 वर्सां म्हाका खुबसो अनुभव येयलो आनी खुबशे बरें दिसलें आनी खुबशे लोक म्हाजे बद्दल जे जे उलयताय ते आयकोन म्हाका खरें बरें दिसता कित्याक आज गेली कितलीशीं वर्सां हांवें वेस्ट केली आनी म्हाका दिसता की आज हेजे पयलीं हांव मदीं तर मिक्सअप जाल्लें तर आज म्हाका खूब जाणां वळखोवपा येता आसलें आनी खूब जाणां मदीं हांव मिक्सअप जाता आसलें हें म्हाका दिसता आतां. आनीक सराचे आयज आपली माणसं हे बूक जे प्रकाशीत जाता आसा वेगवेगळे 19 जाणांचेर तेणें जे लिखाण केलें आसा तें तुमी मुद्दमून वाचचें आनी तुमचे जे कमेंट आसा तुमी खंय तरी कितें तरी मिस जालें तें सुद्दां तुमी त्या सराक सांगचें हें बरयलें ना तें बरयलें ना तेंची जे कितें आसा अनुभव आसा ते तेणें बरयले आसा. तुमचो अनुभव ज्या पुस्तक वाचून तुमकां जें कितें दिसता तें बी तुमी तांकां सांगचें अशें दिसता. आनीक तशेंच सरान खुबशीं बूक बरयल्यात हे 14वी बूक रिपोर्टिंग केला गेली 50 वर्सां ते ह्या हितून फिल्डा आसात म्हणून तांकां खुबसो अनुभव आसा खुबशे लोकांक ते मेळ्ळे आसा आनी ते इतले फास्ट जाले आसा जेणे करून तांकां
हार्डली 2 म्हयने लागता बरोवपाक. आमकां ते चडशे विचार करी म्हाका जाल्यार हांव 1 वर्स जाल्यार विचारच करत रावता आसलें कितें बरयता बी जाल्यार कितें आमच्यान तें पॉसिबल ना. पूण तरी सुद्दां सरान 1-2 म्हयन्या भितर तें कंप्लीट बूक केलें आनी खूब वेगवेगळे मनशाचे आपलो अनुभव सांगलो. आपली माणसां म्हळ्यार कोण म्हाका दिसता त्या मनशाक माणुसकी मनीस जो आसा तो खूब तरेचो आसता. एक मनीस दुसऱ्या मनशा खातीर वेगवेगळो आसता. तांचो स्वभाव तांची माणुसकी जी आसा ती वेगवेगळी उरता. म्हणून जो मनीस आमकां आमची जी फॅमिली आसा ती सदांच आमचे बरोबर उरतली. म्हणून त्या फॅमिली भितर सुद्दां सगळींच जाण आमची माणसां अशी उरना. आमचे मनीस जे आसा ते आमकां फायंड आवट करपा पडटा. तांच्या मदीं रावन तांचो स्वभाव पळोवन. आनीक आमी जेन्ना जॉयंट फॅमिली रावताली पयलीं जे आसा ते 25-30 वर्सां पयलीं आमी सगळीं जाण एक कडेन रावताली. पूण आयज कितें जाता सगळीं जाण सेपरेट 5 भाव आसला 4 भाव आसला सगळीं जाण वेगवेगळे रावता. आनीक वेगवेगळे रावता ते सोडून पण जे हे आसा उत्सव आसा चतुर्थी दिवाळी क्रिसमस जावं ते आपापल्या घरा कडेन मनयताय. जेन्ना जॉयंट फॅमिली भितर आमी कितें मनयताय तेन्ना एकमेकां मदीं रावन ते आमकां अनुभव घेवपाक मेळटा. आमी एकमेकां बद्दल कितली जवळो 1-2 दिसां भितर आमी एक जातात. पूण आयज कितें जाल्यार वेगवेगळे रावल्या कडेन एकमेकां कडेन उलोवप जायना. आनीक आमकां दुसऱ्याचो स्वभाव वळखप आमच्याच मदींतलो आमचोच भाव आमचोच काका आमच्याच आई बाबाचो स्वभाव सुद्दां आमकां वळखपाक टायम लागता. म्हणून हो जो हे जे आधुनीक हे आसा काळ आसा तो खुबसो लोकांक पयस व्हरता दिसता. कारण आयज आमकां शेजाऱ्याक कोण रावता तो आमकां खबर उरना. आनीक तेंचे बद्दल आमकां कांयच खबर उरना. आमी आमचे भितरूच रावता. आमची फॅमिली आमची भुरगीं आमची मिस्टर नाला आवय बापूय इतल्याच भितर रावता. आनी आमी तांकां कशें व्हड करपाचें तांकां मुखार कशें व्हरपाचें ह्याच हेजेर चिंतता. आयज मनीस असो जाला की आमी स्वताच्या बद्दल चिंतता. आमी कशी वयर वयतली आमी कशी मुखार सरतली आमच्या मुखार सरता ताका कशी फाटीं उडयतली हे चडांत चड अशी मनीस चिंतता. आयज पयलींचें तशें ना. आयज सगळीं जाण एक बरोबर खाताली एक बरोबर जेवताली एक बरोबर न्हिदताली. म्हणून आयज तो म्हागे खाटीर न्हिदल्यार तूं कित्याक न्हिदलो तूं म्हाजे कुडचेर बसल्यार तूं म्हाजे कुडचेर कित्याक बसलो अशें करून हें उलोवप जाता. म्हणून आयज जो मनीस आसा तो वेगवेगळो जायत गेलो आसा आनी पयस जायत गेलो आसा. म्हणून त्या भितरलो जो आमचो मनीस जो वळखुपाक जाय जो सत्ता जेन्ना आसता पयसो जेन्ना आसता तेन्ना आमचे बरोबर सगळे जाण उरताय. आमची फाटी फुडें कितलेशे जाण उरता. ज्या टायमार आमच्या कडेन सत्ता उरना आनी पयसो उरना त्या टायमार जो आमचे बरोबर उरता तो खरो आमचो मनीस. आनीक जेन्ना एक मनीस जेन्ना दुखा उरता आमी दुखा तरी सहभागी जायनाय जाल्यार आमच्या पासून ताका दुख जावची न्ही ही खबरदारी जो कोण घेता तो आमचो मनीस उरता. आनी सदांच त्या मनशाक आमी रिस्पेक्ट दिवपाक जाय. तो कितलो गरीब उरूं कितलो ल्हान उरूं. म्हणून एक मनीस जेन्ना कोण वयर सरपाक प्रयत्न करता ताका जो कोण हात बार लावन ताका हेल्प करपाक करता तेन्नाच तो खरो मनीस उरता. कित्याक कारण आयज आमी पळयता कितलेशे जाणांक मुखार सरता म्हण कित्याक तो त्या टायमार जेन्ना गरीब मनीस जो उरता तो आपल्या भशेन ट्राय करता की आपूण मुखार वचपाचो. म्हण ताका खुबशे जाण आपल्यालें नांव खंय तरी सकयल वयतले आपल्या कोण तरी वळखपाक कमी जातले. म्हणून त्या मनशाक सकयल उडपाचें प्रयत्न करता. हेजे बद्दल वेगवेगळे विचार वेगवेगळे अविश्वास दाखयता. आनीक एक इन्फॉर्मेशन स्प्रेड करता की तो मनीस बरो न्ही म्हणून. पण एक्चुअली जो मनीस करता ताका सगळे जाण जे तेजे बद्दल बरें चिंतता ते ताका फाटींबा दितायच. म्हण खुबशे जाण हांवें पळयले आसा की पयलीं तरी वतना 4 वर्सां खुबसो अनुभव घेतलो आसा की कितले बरें करूं म्हण जेंकां ज्या टायमार आमी पावले आसा त्या टायमार ते आमकां आयज काल ते फाटीं आमकां ओडपाचो प्रयत्न करता. म्हणजे जेन्ना आमी केन्ना दिसता की कांयच करनासतना आमी घरा कडेन बसचे काय कित्याक हेल्प करपाक जाय लोकांक कित्याक हें करपाक जाय. तेंच तर आमकां आयज दुसऱ्या लागून आमकां फाटीं उडयताय जाल्यार आमी कित्याक तेंचे खातीर कितें करपाक जाय. म्हणून आमच्या स्वभावा प्रमाणे आमकां केन्ना तशें करपाक दिसना. आनी म्हाका तरी हांव कोणाच्या बद्दल कितें केन्नाच चिंतना कोणा अशें पाड चिंतना. तो म्हाज्याकी वयर सरला की खुर्ची जी आसा ती 2 दिसाची परत म्हाका सकयल जेवपाक जाय. म्हणल्यार हांवूच खुर्चेर बसल्यार सुद्दां सगल्या कडेन नम्रतायेन उलयता तेन्ना
तो मोग म्हाका दुसऱ्या कडच्यान मेळटा तो खरो मोग उरता. म्हणजे जेन्ना खुर्ची जी उरता ती सदांच उरना हें लक्षांत दवरपाक जाय. आनी मुखार जेन्ना आमकां ती मेळपाक जाय जाल्यार सगळ्या कडेन सारकी वागपाक जाय, सगळ्या कडेन समान वागपाक जाय आनी सगळ्या कडेन इक्वल वागपाक जाय हें तरी म्हाका दिसता. कारण आमकां लोकां मदीं रावन मुखार सरपाक जाय, मुखार वचपाक जाय आनी मुखार वयता जाल्यार आमकां सगळ्याचो मोग जाय पडटा आनी तो दिता जाल्यार आमकां सगळ्या कडेन बरें वागणूक करून रावपाक पडटा. आनीक आपली माणसां म्हळ्यार हें सगळें सांगलें आसा. हें जर कोणी तरी करता जो मनीस सगळ्याक पावता, दुख्खा जावं सुखा जावं, सत्ता नासतना पयशे नासतना जो कोण आमकां पावता तोच खरो मनीस. आनी ज्या टायमार आमकां खंय तरी आमी चुकतलीच वाट केन्ना वयता त्या वाट चुकले त्या मार्गार आमकां सांगता की तुमी खंय तरी चुकले आसाय, तुमी परत सारके जावचे हें कोण समजयता तोच खरो मनीस आमचो. आनी खंय तरी दुसरे कडेन दुसऱ्या राज्यांत आमी वयताय तेन्ना आमकां रस्तो कळना, आमकां एक एड्रेस कळना, त्या टायमार एक मनीस असो येता तो आमकां त्या ठिकाणा पर्यंत पावयता. तो खरो आमचो मनीस असो दिसता म्हाका. सराक चड उलयना आनी सरान आज सर मेन सर उलोवपाक जाय म्हणून सर. आनीक अजीत सरा कडेन मागता की तुमी अशे खुबशे बूक बरोवचे कित्याक आयज उलयलें तें फाल्यां उरना, बुकार बरयलें तें सदांच उरतलें. म्हणटा ते बूक बरयतले आनी केन्ना तरी कोणाच्या हाती तो पडटलो आनी हे ते सरान बरयला हें सगळ्यांक कळटलें. म्हणून तुमी तें बूक बरयत रावचें अशें तुमचे कडेन मागता आनी सगळें म्हाका तुमकां कॉंग्रेच्युलेशन म्हणटा. देव बरें करूं. धन्यवाद नगरसेवक. नगराध्यक्ष जाता जाता आपण एक खुर्चीचा विषय अजित पेडणेकरांसमोर मांडलाय, त्याच्यावरही त्यांनी लिखाण करावं अशी मी त्यांना विनंती करतो. यापुढं आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर मनोज कामत यांना मी विनंती करतो की त्यांनी यावेळी आम्हाला मार्गदर्शन करावं. काणकोण नगरपालिकेच्या नगराध्यक्ष आणि आमच्या भगिनी साराताई, आमचे मित्र श्री रमा, या सुंदर पुस्तकाचे लेखक श्री अजितभाई पैंगीणकर, मित्रवर्य प्रशांत कवींद्र सर आणि इकडे जमलेले तुम्ही उपस्थित ज्येष्ठ आणि श्रेष्ठ काणकोणकर. आज एक विलक्षण अनुभूती आणि विलक्षण सुंदर मजा येते या असल्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यामध्ये. कारण आयुष्यावर बोलणाऱ्या खूप जण असतात. बोलण्याची ज्याला धमक नाही, बोलण्याची ज्याला ताक नाही, तेही आयुष्यावर बोलत असतात. आणि आपलं जीवन समरसून भोगणारे, दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये बऱ्या वाईट वेळी पोचणारे, दुसऱ्याबद्दल कढम असणारे लोकही आयुष्यावरती बोलत असतात. पण ऐकावं कुणाचं, तर एकंदरीत समाजाप्रती जो समर्पित भावनेनं कार्य करत आलेला आहे, समाजाप्रती ज्याने अखंडपणे अविरतपणे कार्य केलेलं आहे, समाजात समरसून जो जगतो आहे, रसरसून जो भरलेला आहे, त्या आत्मविश्वास असणाऱ्या माणसाने जेव्हा तसला माणूस जेव्हा लेखन करतो, तो माणूस जेव्हा दुसऱ्या माणसावर बोलतो, तेव्हा अशा लेखनाला, अशा बोलण्याला काहीतरी अर्थ असतो. आणि एकंदरीत आज या पुस्तक प्रकाशनाच्या माध्यमातून एरवी काळाच्या ओघाच्या बाहेर जाणारे, कोणाच्या दृष्टिक्षेपात न पडणारे असे कित्येक जण आपल्या आयुष्यामध्ये येऊन गेलेले असतात. आपल्या आयुष्यामध्ये ते डोकावून गेलेले असतात. पण अशा चांगल्या गुणांचा वेध घेत, चांगले गुण वेचत, त्यांच्याबद्दल दोन शब्द लिहिणारे आपल्यापैकी खूप कमी लोक असतात. तसं आयुष्य आपण जगताना आयुष्य आपण कसं जगावं हेही आपल्या हातात असतं. म्हणजे कुणी एका कवीने म्हटलेलं आहे की आयुष्य जगावं कसं, तर कणत कणत जगावं की गाणं म्हणत जगावं हे आपण ठरवायचं असतं. तसं कणत कणत जगणारे आणि कणत कणत जगून मरणारे अशा आयुष्यात लोक असल्या लोकांचा इतिहास लिहिला जात नाही. पण गाणं म्हणत आयुष्यात समरसून जगण्यामध्ये जे मग्न असतात, अशांची नावं आयुष्यामध्ये अजरामर ठरतात. आपल्या आयुष्यामध्ये, आयुष्याच्या जीवनामध्ये असंख्य पैलू आपण बघत आलेलो असतो. व्यक्तिमत्व येतात जातात, पण चांगल्या व्यक्तिमत्वाचा शोध घेण्यात
खरं म्हणजे चांगलं व्यक्तिमत्व मागे हवं असतं. म्हणजे दिव्यानं दिवा पेटवावा, प्रकाशाने अधिक प्रकाश करावा, तसा चांगल्या माणसानं चांगल्या माणसाबद्दल लिहावं बोलावं हे अपेक्षित असतं. म्हणूनच मला वाटतं की एवढी 50 वर्ष पत्रकारितेमध्ये, समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये ज्यांनी जीवन जगलेलं आहे, साहित्यामध्ये, संस्कृतीमध्ये, संगीतामध्ये ज्यांनी आपलं आयुष्य काढलेलं आहे, वेचलेलं आहे, चांगल्या माणसाबरोबर कार्य केलेलं आहे, अशा चांगल्या माणसांचं इतिवृत्त, चांगल्या माणसांचं चरित्र लिहिण्यामध्ये तुम्ही आज पुढे सरलेला आहात. कारण तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये तुमच्या डोक्यापेक्षा तुमच्या पायाला अधिक महत्व आहे. डोक्याला महत्व असणं म्हणजे एक विचारी माणूस असणं, एक हुशार असणं, एक इंटलेक्च्युअल असणं. पण इंटलेक्च्युअल आणि हुशार विचारी माणसाने कधीच प्रगती साधलेली नाही, क्रांती केलेली नाही. ज्या माणसाच्या पायाला भिंगरी असतात, ज्या माणसाचे पाय जमिनीला सतत टेकलेले असतात, ज्या माणसाचे पाय लोकांपर्यंत धावतात, अशा माणसानेच फक्त जगामध्ये इतिहास नोंदवलेला आहे. आणि म्हणूनच आज अजित पैंगीणकर लोकांबद्दल चांगलं लिहू शकले, किंवा किंबहुना लोकांबद्दल ते चांगले लिहितात, कारण त्याच्या चपलांना या मातीचा वास आहे. आणि जेव्हा माणसाच्या चपलांना आपल्या भूमीचा वास येतो, तेव्हा मला वाटतं तो माणूस आपल्या भूमीप्रती, आपल्या मातेप्रती, आपल्या बहीण बंधू आणि आपल्या सगळ्या मित्राप्रती एक आत्मविश्वासाने, चांगुलपणाने, त्यांचे चांगुलपणा वेचत त्याबद्दल काहीतरी लिहित, त्याबद्दल काहीतरी बोलत. पुराण काळामध्ये समुद्र मंथनाची कथा आपण ऐकलेली आहे. आणि समुद्र मंथन झाल्यानंतर 14वं रत्न जेव्हा बाहेर आलं, तेव्हा ते अमृत कुंभ तेवढ्याला बाहेर आलं. आज अशा एका समर्पित वृत्तीने जगलेल्या माणसाने आपल्या आयुष्यातील विचारांचं चिंतन, मनन, मंथन करत, सरवट करत, आपलं 14वं जे अधिष्ठितचे पुस्तक आहे ते माणसाच्या अमृत कुंभाचं सचित्र वर्णन त्यांनी केलेलं आहे. आमच्यापैकी कुशल लोक असे असतात की आयुष्यात गळ्यात हार घालून जन्माला येतात आणि वताना हार त्यांच्या गळ्यात पडतात. पण आमच्यापैकी जवळजवळ 99% लोकांच्या आयुष्यात हार पडतात, ते फक्त वतना. पण अशा मंचाबद्दल, सामान्य मंचांबद्दल, सामान्य व्यक्तिरेखाबद्दल, त्यांचे असामान्य गुण जो हेरता, गुण जो पळता. म्हणूनच बघायचं आतून पहिलंय प्रकरण इकडे जे आपलं रतन टाटांचं येतं, आणि शेवटच्या प्रकरणामध्ये 19 मध्ये माबळूंचा उल्लेख. म्हणजे लक्षात घ्या, माबळू सारख्या व्यक्तिरेखा समाजामध्ये काहीतरी बरं करावं म्हणून त्या जगलेल्या नाहीत, पण बरे पण त्यांच्या अंगात भिनलेला आहे, रक्तात साचलेला आहे, हाडामासात विरघळलेला आहे. हे बरे पण घेऊन तो माणूस जगला. पण कदाचित प्रत्येक वेळेला समाजाने त्याची दखल घेतली, जसं काही झालेलं नाही. अशा माणसांची सुद्धा दखल तुम्ही घेतली. आणि याच्यामधून आपल्याला कळून येतं की चांगलं गुण हेरण्यासाठी त्या पद्धतीची चांगले गुण हेरणारी माणसं लागतात. अजितभाई, तुम्ही आज 19 लोकांचं चरित्र लिहून समाजासमोर काहीतरी चांगुलपणा ठेवण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. एरवी समाजाला कृष्ण भक्तीचा रोग लागलेला आहे. म्हणजे प्रत्येक मनुष्य जन्मात येताना आम्ही गुणदोष घेऊनच जन्मात येतात. कोणच सद्गुणाचा पुत्र असं कोण नाही. विठ्ठलानंतर या सद्गुणांच्या पुतळ्यामध्ये आम्ही सगळ्याकडे जर गुणदोष जर असं जरा त्यांच्या दोषांचेच जर आम्ही बोट जर दवरले, जाल्यार समाजात आपण बरो विचार, एक बरो व्यक्ती कसो हाडटले, एक बरो रोल मॉडेल आम्ही खंयचो दिवपाक पावतले, जाल्यार दोषच बाजूक सारत ताच्या गुणाचे जर आपण अधोरेखित जर आपण गुण जर करपाक लागले, जाल्यार म्हाका दिसता एक समाजा प्रती एक बरो आदर्श आपण निर्माण करूंक शकतो. म्हणून हे 19 जणांचे जे चरित्र ताणे बरयल्या, किंवा ताच्याबद्दल आलेख बरयला, आपल्यो आठवणी बरयला, किंवा ताचे संबंध एकंदरीत वागड्या बोलण्याचे ताणे त्यांना भाष्य केले. ते भाष्य करताना दोष तांकां खबर ना अशें न्हय, किंवा किंबहुना दोष वाचकांकूय खबर ना अशेंय न्हय.
पण ते दोष बाजूक सारत बऱ्याच असतात. गुणांची आरती करपाचा जो यत्न तुम्ही अजितबाई केला तो खरंच वाखाणण्यासारखा असा. म्हणून म्हणता समाजात राजकारणी लोक आणि समाजकारणी लोक हातूनही फरक आहे. आणि या पुस्तकात हांव बारीक पळयतालो 19 पैकी फक्त 4 राजकारणी ताणें घेतल्या. ते सगळे राजकारणी सद्गुणान भरलेले आसात अशें न्हय, कारण रवी नायक सारखे व्यक्ती तातून आसात जे तळागाळांतल्यान लोक वयर आयले आनी मागीर तातूंतले दोश आपण दूर करूया. पण समाजातल्या गरीबातलो गरीब घटक, शिक्षण नाशिल्ल्या समाजातलो घटक, आपल्या आत्मविश्वासाच्या जोराचेर, आपल्या आत्मबळाच्या जोराचेर, आपल्या अंतरीतल्या दिव्याच्या जोराचेर वयर आयलो. लक्षात घ्या, विदाउट एनी वर्ड. अशा व्यक्तीचे चरित्र तुम्ही बरयतानाच तवडकरांसारख्या मनशाचे तुम्ही चरित्र बरयले, जाणे हातात काय नसताना आपण संबंध आयुष्य एक परजळीत करपाचो प्रयत्न केला. एकंदरीत प्रत्येक राजकीय व्यक्तींची मतं आमकां पटू किंवा आपल्याला न पटो, पण जे चांगलं आहे ते चांगलं आहे आणि आपण ते चांगलं बोललंच पाहिजे. जे वाईट आहे ते आपल्याला बोलायलाच हवं अशी काही आवश्यकता नसते, कारण सगळ्यात जर वाईट आपण बोलायला गेलो तर त्या वाईटाच्या परिसीमेतून काहीतरी, त्या चरवणातून काही बरं होईलच याची शाश्वती नसते. पण बऱ्यापणाबद्दल आपण जर बरं बोलत गेलो तर एक चांगुलपणाचा एक नवा विश्वास आपण निर्माण करू शकतो. आणि मला वाटतं या नैराश्यवादी जीवनामध्ये, या नकारात्मक जीवनामध्ये चांगलं बोलणारे, चांगली लिहिणाऱ्या आणि दुसऱ्या माणसाबद्दल चांगलं बघणाऱ्या लोकांची या समाजाला आज खरी गरज आहे. एकंदरीत अजितबाई सारखे समाजकारणी लोकांच्या पायावर डोकं ठेवून वर आलेले आहे. पण आपण जेव्हा राजकारण्यांचा विचार करतो तेव्हा लोकांच्या डोक्यावर पाय ठेवण्यापर्यंत त्यांची मजल जात असते. अशा वाईट नकारात्मक व्यक्तिरेखांना दूर करत समाजासाठी काही चांगलं योगदान देणाऱ्या, नव प्रेरणा देणाऱ्या लोकांबद्दल लिखाण आपण केलेलं आहे. कारण या मातीचे ऋण तुम्हाला चुकवायचे होते आणि मला वाटतं बऱ्याच पैकी या मातीचे आणि समाजाचं ऋण या पुस्तकाच्या माध्यमातून तुम्ही आज ऋणमुक्त झालेला आहात. एकंदरीत 50 वर्षाच्या प्रवासात संस्कृतीपासून, संगीतापासून, राजकारणापासून, समाजकारणापर्यंत अनेक लिखाणं अजितभाईनं केलेली आहेत. त्यापैकी अधिक पुस्तकं त्यांनी मला भेट करून तुमच्या 8-10 पुस्तकं माझ्या नजरेखालून, माझ्या हातातून ती गेलेली आहेत. पण सगळ्यात मला भावणारं जर कुठलं पुस्तक असेल तर मला हे पुस्तक भावतं, कारण हे पुस्तक चांगला विचार देतं, चांगली माणसं आपल्या समोर ठेवतं आणि आपल्याला फक्त जगण्याची प्रेरणा देतं आणि सांगत राहतं की बरं, आपल्याला जर छाती पुढे करून जर जायचं असेल तर आव्हानाला असं निर्भीडपणे बघत आपल्याला जायला. खाटीकाचे दुकान असे म्हणतात की अत्तर विकणाऱ्या दुकानाच्या सायडीन जर असत जाल्यार त्या खाटीकाच्या अंगात सुद्धा चंदनाचो, अत्तराचो वास आहे. आणि समाजात, या नैराश्यवादी समाजामध्ये नैराश्य असणारे विचार करणारे, विचार पसरवणारे लोक जेव्हा आपल्या आजूबाजूला आहेत तेव्हा एका चांगल्या समाज रत्नांना हेरून त्यांच्याबद्दल पाठराखण करण्याचा तुमचा स्वभाव बघून मला वाटतं समाजाला ही प्रेरणा मिळेल, नवी दिशा मिळेल आणि या निद्रिस्त नैराश्यवादी समाजाला पुन्हा ताटमानानं उभं राहण्यासाठी, ताटमानेने जगण्यासाठी किंबहुना नवा आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी असल्या पुस्तकांचीच नव्हे तर असल्या लेखकांचीही खरी गरज आपल्याला आहे. आणि म्हणूनच तुमच्यासारख्या लेखकांची आणि या सगळ्या कार्याचं मी कौतुक करतो. आणि या 14ची लवकरच 24 पुस्तकं आपल्याला भेट सगळ्यांना मिळावीत ही आशा व्यक्त करतो. नमस्कार. धन्यवाद सर. आपलं मार्गदर्शन आपल्याला मला उपयुक्त सहज आहे आणि ह्याच्यापेक्षा जास्त बोलण्याची आपल्याला संधी दिली होती, पण आपण वेळेचं भान करून आपण आम्हाला मार्गदर्शन केलं याबद्दल पुनश्च धन्यवाद. या पुस्तकात समावेश असलेल्या काही पुस्तकात समावेश असलेले काही माणसं, काही व्यक्ती आज आपल्यामध्ये इथं उपस्थित आहेत. सर्वप्रथम मी डॉक्टर विलास पावसकर या पुस्तकात समावेश असलेल्या विलास पावसकर यांना
आणि पुस्तक त्याचबरोबर तसेच आमचे माऊळबाग तो सुखदा बहिणी विनंती करतो की त्यांना स्मृतीचिन्ह भेटले. सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर मनोज कामत, कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ सारा देसाई, सन्माननीय अतिथी श्री प्रशांत नाईक सर, त्याचबरोबर कानपूर नगरपालिकेचे नगरसेवक, सावळी प्रभागाचे नगरसेवक श्री रमाकांत नाईकगावकर, आणि आज त्या पुस्तकावर भाष्य केलेले कवींद्र पंडेसाई यांनी घेऊन त्यांचा सन्मान करावा. पार प्रदर्शनानंतर कार्यक्रम संपलेला नाही आहे. पसायदानानं कार्यक्रमाची सांगता होणार आहे. सुभाष कोमरबंद याचं पसायदान झाल्यानंतरच सर्वांनी सभागृह सोडावंच मी त्यांना विनंती करतो. श्री देवीदास गावकर यांना विनंती आहे की त्यांनी सर्वांचे आभार मानावे. त्यापूर्वी मगापासून जे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहेत ते हरिश्चंद्र कोलकर यांनाही अनुजित प्रकाशनाच्या वतीने एक छोटीशी भेट. नमस्कार सगळ्यांक. आयज आमचे अजित सराचे जवळजवळ 14वें हे पुस्तक आणि ह्या 14व्या पुस्तकाक आयज हांगासर प्रकाशन सुवाळो जाता आणि तुमी सगळे हांगासर उपस्थित आसा. तुमकां सगळ्यांक देव बरें करूं म्हणपा खातीर हांव हांगासर आसा. खरें म्हणल्यार आमकां जितलीं वर्सां जालीं ना तितलीं वर्सां म्हणजे 50 वर्सां पत्रकारिता करीत आसा आणि 10 पुस्तकां बरयलां. केन्ना केन्ना म्हणटा हांव बी सर तुमी जाणटेपणा कडेन चड कित्याक टेन्शन घेता काय म्हूण, आनी जाणटो म्हणटा मागीर ताका राग येता. ह्या कार्यक्रमात हांगासर उपस्थित आशिल्ले आमचे मनोज कामत सर हाणें हांगासर सविस्तरपणेन आनी एक वेगळ्या एंगलांतल्यान पुस्तकाचेर उलयता आसतना आमकां बरें मार्गदर्शन केलें. ताका लागून सर तुमकां देव बरें करूं. ताचे नंतर आमचे मदीं आसात प्रशांत नाईक सर. प्रशांत नाईक सर हांगा आपले उलोवप करतना बऱ्योचश्यो गजाल्यो काणकोण साकून मडगांव आणि त्याच बरोबर आपल्या संपर्कांतले कांय आमकां रिमायंडर दिता आसतना ज्यो कांय गजाली समज खुबश्यो ताचे खातीर तुमकां सर देव बरें करूं म्हणटा. ताचे नंतर आमचे मदीं आसात आमचे हांगासरले नगरसेवक आनी माजी नगराध्यक्ष रमा बाबा आसा. ताणें तर सरळपणान सांगलें पत्रकार जे बरयतात ते आपूण पॉझिटीव कशें घेवंक शकता आनी कश्यो कितें गजाली पॉझिटीव जावपाक शकता आनी अश्यो गजाल्यो बरेचशे कमी उलयता. ताचे खातीर सर तुमकां देव बरें करूं म्हणटा. पुस्तकाचेर वेगळ्या पद्दतीन आनी सखोलपणान आनीक वैचारीक पातळीचेर हांगासर पुस्तकाचेर उलयले ते आमचे कवीन सर आनी म्हजे शिक्षक. त्याच बरोबर नगराध्यक्ष हांगासर सारा आसा, सारा मॅडम आसा. ताणें आपले उलयता आसतना बऱ्योचश्यो गजाल्यो ज्यो आपलो एक्सपिरियन्स किंवा पुस्तकांतल्यो कांय गजाली स्वताक रिलेट जाता त्या वेळाचेर कशें मनशाक भावनेंतल्यान भायर सरता त्यो गजाली तुमी हांगासर उलयले. तुमकांय हांगासर देव बरें करूं म्हणटा. पुस्तकां खातीर ज्या ज्या मनशाच्या हातभार लागला ताचे सगळ्याची नांवां पुस्तकां घातिल्लीं आसात म्हणजे ती हांव परत रिपीट करिना. आनीक त्याच बाकीचे सगळे म्हणजे पुस्तकाचें नांव आपली माणसां म्हणजे आमी सगळे आसा आनी सगळ्यांचें हांव नांव घेवपाक वचना. म्हणून तुमकां सगळ्यांक हांगासर उपस्थित रावले तुमकांय देव बरें करूं. रवींद्र भवनान गडबड्यो केल्यो कार्यक्रम चलता आसतना तरी पूण हांव देव बरें करूं म्हणटा कारण आमकां आनी फुडें आमकां कार्यक्रम करपाक जाय. आनीक जरी तरी कोणाचें नांव घेना आसतना देव बरें करूं म्हणपाचें आसत जाल्यार तांकांय हांव देव बरें करूं म्हणटा. आमचे सूत्रसंचालक आसा किंवा बाकीचे सगळे बॅकग्रावंड सगळो सपोर्ट दिवपी किंवा प्रूफ रिडींग आनी किचकटीचें काम जाग्यार घालपी अजित सराची मॅडम हांगासर आसा तुमकांय देव बरें करूं म्हणटा. आनीक बाकीचे आमचे सगळे पत्रकार हांगासर आसात आनीक तरी पूण चुकून कोणी उरलो जाल्यार तांचे सगळ्यांचे हांव देव बरें करूं म्हणटा. विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तुषावे तोषुनी मज द्यावे पसायला जे
लोकांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जळो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो देवांतील तो ते लावो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनोरथ भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते ते अर्णव पियुषाते चंद्रमेधे कलांचन मार्तंड देता पहिन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी ती लोकी बधिजो आधी पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवीये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजय होआवेती तीर्थ म्हणे श्री विश्वेश्वरा हो हा होईल दान पसावो येणे बरे ज्ञान देवो सुखिया झाला सुखिया